नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आम्ही निघालो आहे गावी जायला. कोटाच्या तुला बोलवलं का निमिता मावशीने? लग्नाला जाऊ. आम्ही सगळे CST ला भेटलोय फायनली. तर कोण आम्ही वसईवरून आलोय, कोण मीरा रोडवरून आलोय, ताई आणि दादा पुण्यावरून आले. असे सगळे वेगवेगळ्या ठिकाणावरून येऊन CST ला जमलोय. खूप दिवसानंतर एकमेकांना भेटल्यामुळे हे दोघं पण खूप खुश होते आणि या दोघांची इथे मस्ती चालू होती. या दोघांना पण एकमेकांशिवाय जमतच नाही. मामांना निहाल पाहिजे आणि निहालला मामा. मी विदर्भाची आहे आणि नमिताचं लग्न अकोल्यात आहे. सो इथे फायनली आम्ही ट्रेनसाठी चाललो आहे आणि इथे ट्रेन आलेली आहे. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आणि इथं सीटचं डिस्कशन चाललं आहे की कोणती सीट कोण कुठे बसणार आहे, कोणती सीट कोणाला द्यायची आहे. आमचं इथे सीटचं डिस्कशन चाललं असताना या दोघांचं वेगळंच चाललेलं होतं. लाडू पापा पापा हे दोघं आहेत सार्थक श्राव्या. ही माझ्या मोठ्या ताईंची मुलं आहेत आणि हे चौघं जेव्हा भेटतात तेव्हा नुसता धिंगाणाच असतो. इथे ताईने लाडूला घेतलंय आणि या दोघींची मस्ती चालू आहे. ट्रेन चालू व्हायच्या आधी इथे निर्वाणीने आमचा पूर्ण डब्बा फिरून घेतलाय आणि ट्रेन खूप स्वच्छ होती. आम्ही ज्या ट्रेनने गावी चाललो आहे ती आहे विदर्भ एक्सप्रेस आणि विदर्भ एक्सप्रेस ही CST वरून 7:05ला सुटते संध्याकाळी आणि ती सकाळी जवळपास 4:30-5च्या दरम्यान आम्हाला अकोल्याला सोडणार. हा जो कोच तुम्ही बघता हा विदर्भ एक्सप्रेसचा स्लीपर कोच आहे आणि विदर्भ एक्सप्रेसचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता कारण का ट्रेन खूप स्वच्छ होती. इथे आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. आमची ट्रेन सुरू झाली आहे. लग्न झाल्यापासून आम्ही विदर्भात गेलोच नाही आणि नमिताच्या लग्नाच्या निमित्ताने आता माझ्या घरच्यांना सुद्धा पहिल्यांदा विदर्भात जायला मिळतंय. आमच्या नवरीबाईची थोडी मेहंदी बाकी होती आणि आम्ही ती ट्रेनमध्ये पूर्ण केली. मला वाटते नमिता अशी पहिलीच नवरी असेल जी मेहंदी काढून ट्रेनमध्ये गेली असेल त्याच दिवशी मेहंदी काढल्यावर. तुमच्याकडे असं कोणी केलं असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. इथे तुम्ही बघू शकता नमिताच्या मेहंदीचा रंग किती छान आलाय. जेवणाची वेळ झाली आणि जेवणासाठी आम्ही बरेच आयटम घेतले होते. चपाती, मेथीची भाजी, फ्लावर बटाट्याची भाजी, सोयाबीनचा पुलाव, पराठा, तसेच साबुदाण्याची खिचडी, खाकरा. ही आहे नमिताची करवली आणि ती करवलीचं काम योग्य पद्धतीने करते. नमिताला ज्या गोष्टीची गरज लागेल ते सगळं ती तिला देते. इथे सगळे जेवत आहेत आणि एरवी शांततेत न झोपणारी निर्वाणी इथे एवढ्या आवाजात शांत झोपली आहे. जेवल्यानंतर इथे या तिघांची मस्ती चालू आहे. श्राव्याचं आणि निहालचं नातं तर असं आहे की तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना. दोघं पण सारखे भांडत असतात आणि मग परत एकत्र होऊन लगेच खेळतात. हे तिघं कमी होते त्यात निर्वाणी त्यांना जॉईन झाली आहे. इथे निर्वाणी आणि आत्तूची मस्ती चालू आहे. असं नाही करायचं. आता नाही, आता तिचं
हे निहाल पोलीस आले ते बघ उचलायला कोण आवाज करतोय लहान पोरांना घेऊन गेले. इथे झालाय निर्वाणीच्या झोपायचा टाइम. आता आपण सकाळी भेटूया. इथे माझे भाऊ आमच्यासाठी टेम्पो घेऊन आले आणि असे सगळे एक्सपिरियन्स गावी गेल्यावरच करायला मिळतात. खरं तर आमचं सामान एवढं होतं की ते गाडीत किंवा रिक्षात आलंच नसतं. नमिता मावशीच्या लग्नाला वराड चाललंय टेम्पोला. नवरी 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 यो बसा बसा गाडी आता चालू होईल. इकडे इकडे बघ. लटका मारून हे निहाल आला ना यांच्या गाड्या यांच्या दादूच पकडा गाडी चालू होईल तर झटका बिटका नाही. ते बघा किती मस्त बसलंय. सकाळचे 5:30 वाजले असतील आणि आता आम्ही टेम्पोतून घरी जायला निघालोय. मजा येते टेम्पोतून जायला. खरं तर असा एक्सपिरियन्स घ्यायला मिळत नाही इथे आणि एवढ्या सकाळी एरवी उठून बाहेर जायला पण मिळत नाही. एवढा मस्त गार वारा सुटलाय. झोप पण तेवढीच येते पण आता पर्याय नाही. घरी गेल्यावर पहिले झोपायचा बंदोबस्त करू. तसेच तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नमिताच्या लग्नाचे पुढे भरपूर व्हिडिओ येणार आहेत ते बघत राहा. बाय.